अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पनाही नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतर सुद्धा अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय या संदर्भात माहिती. दादा, विमान अपघाताचा पारदर्शक तपास झाला पाहिजे, मगच न्याय मिळेल. आमदार रोहित पवारांची भूमिका. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या अहवालामध्ये सखोल माहिती हवी. उगाच थातुरमातुर अहवाल नको, अन्यथा मराठी माणूस दाखवून देऊ. रोहित पवारांचा केंद्र सरकारलाही इशारा. मुख्यमंत्र्यांचीही या संदर्भात भेट घेणार. कितीही दबाव येऊ द्या, मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही. दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं. आमदार रोहित पवारांची भूमिका. अजितदादांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्राच्या मनात संशय. तो अपघात नसून घातपात झालाय असंच वाटतंय. भास्कर जाधवांकडून सुद्धा सभागृहात शंका व्यक्त. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. तर डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खातं सामंतांकडे, सार्वजनिक बांधकाम भुसेंकडे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाईंवर असणार. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला. तर सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकडगाव या ठिकाणी संचारबंदी लागू. विना परवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचं या ठिकाणी लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र समोर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासाठी बारामतीकर एकवटले. प्रशासकीय भवनात निवेदन देणार. तर लोणी बापकर आणि डोरलेवाडी या गावामध्ये ग्रामस्थांकडून कडकडीत बंद. भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक. बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक. व्यापारी संघटनांचा सुद्धा बंदला पाठिंबा. लव जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन. तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुद्धा निदर्शनं केली जाणार. खासदार शाहू छत्रपतींसह सतेज पाटील आणि राजू शेट्टी यामध्ये सहभागी होणार. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी इच्छुकांची मोर्चे बांधणी. शिंदेंच्या शिवसेनेला 2 नगरसेवक मिळणार. आमदार प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वेंना संधी. तर तिकीट न मिळाल्यानं सुर्वेंच्या नाराजीची चर्चा होती. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेला सुद्धा समिती अध्यक्षपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती.